सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज। शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व जागा महाविकास आघाडी म्हणून आम्ही जिंकणार यात मात्र शंका नाही। तसेच सर्वांनी अर्ज व्यवस्थित भरलेला आहे, कुणाचाही अर्ज छाननीत उडणार नाही असे विश्वास शिरोळ तालुक्याचे काँग्रेसचे नेते शेखर पाटील यांनी पत्रकाराशी बोलताना व्यक्त केला। उभाटा या तिन्ही पक्षाच्या वतीनं आपली महाविकास आघाडी शिरोळ तालुक्यामध्ये झालेली आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं तालुक्याच्या पायाभूत सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या 9 वर्षांमध्ये ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि यामध्ये अत्यंत उत्साहपूर्ण अशा वातावरणामध्ये काँग्रेस या महाविकास आघाडीकडे उमेदवारांची जोरदार मागणी झालेली आहे आणि त्याप्रमाणे आदरणीय खासदार राजशेट्टी साहेब, माजी खासदार राजशेट्टी साहेब, आदरणीय गणपतदादा पाटील साहेब, शिवसेनेचे आदरणीय मधुकर पाटील साहेब यांच्या सगळ्या आणि इतर मित्र पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व उमेदवार फायनल करून आज सगळे फॉर्म आम्ही पूर्ण करत आहोत आणि अत्यंत तालुक्यामध्ये चांगलं वातावरण निर्मिती झालेलं आहे। निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे की आमचे उमेदवार अगदी सक्षम असे उमेदवार आम्ही दिलेले आहेत। सर्व गटातटाला सांभाळून घेऊन सर्व पातीच्या उमेदवारांना संधी देऊन त्यांचा अनुभव आणि ह्याच्या मेरिटच्या जोरावर आपण उमेदवारी देण्याचं काम केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये तालुक्याचा विकास कसा झाला पाहिजे, पायाभूत सुविधा कशा पुरवठा केल्या पाहिजेत, पाणी पुरवठा असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, पशुसंवर्धन असेल, ज्या काही हे आहेत पण त्रिशूर्ती व्यवस्था आहे। यशवंत चव्हाण असतील, महात्मा गांधींनी सांगितलेलं होतं की खेड्याकडे चला। यशवंत चव्हाणांनी निर्माण केलेली त्रिसूत्री व्यवस्था जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ही सक्षम कशी झाली पाहिजे, खेड्यातल्या लोकांना चांगल्या सुविधा कशी मिळाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून त्याचं नियोजन केलेलं आहे आणि सक्षम उमेदवार निवडलेले पाहिजेत। तालुक्याच्या दृष्टिकोनातून मी सगळ्या आपल्या माध्यमातून विनंती करतो की आमच्या या महाविकास आघाडीला आपण सगळ्या उमेदवारांना भरघोस अशा मतांना निवडून द्यावं आणि तालुक्यातला जो रखडलेला विकास आहे तो पूर्ण करण्याची संधी द्यावी आणि आम्ही सक्षम उमेदवारांच्या पाठीमागे आपण राहावे अशी आपल्या सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो। सगळ्या उमेदवारांना आपले जे उमेदवार आहेत 9 उमेदवार काँग्रेसचे जिल्हा परिषद दत्तवाडा उमेदवार दीपाली उदय पाटील, आलास आय पटेल, यड्राव मतदारसंघ अमोल नाव काय अर्चना अमोल चौगुले हे 3 जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत। पंचायत समितीचे आपले अर्जुन पंचायत समितीचे उमेदवार आदरणीय परीट वहिनी आहेत, आलासचे दानोळी वहिनी आहेत। परत आपल्याला नांदी पंचायत समितीमध्ये दोन अर्ज दिलेले आहेत, मेत्रे आणि माळी। त्यानंतर ह्याला दानोळीला आपल्याला शिंदे वहिनी आणि होगले वहिनी असे तिथे 2 उमेदवार आहेत। शिवडोन उमेदवारीला मालगावी वहिनी आहेत। हे सगळे 6च्या 6 दत्तवाडला आपला नाही, दत्तवाड फक्त जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आमच्याकडे नाही। सगळ्या उमेदवारांचे आता फायनल झालेले आहेत, उद्या छाननी आहे, सगळे अर्ज परिपूर्ण आहेत, काही अडचण कुठे येणार नाही। 100% 14 आणि 7 उमेदवार आमची निवडून येतील अशी खात्री आम्हाला वाटते। आदरणीय गणपतदादा पाटील साहेब, आदरणीय खासदार राजशेट्टी साहेब, मधुकर पाटील साहेब आणि सर्व मित्र पक्ष, समविचारी पक्षाचे आदरणीय बंटी पाटील साहेब, सर्व समविचारी पक्षाचे सर्व नेते उमेदवारी माझ्या पत्नीला मिळालेली आहे आणि 100% आम्ही दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामधून 2 पंचायत समिती आणि दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामधून 1 जिल्हा परिषद निवडून नक्की येणार।